असतात काय तुमचं? काय माझ्या साडीवर उभा आहेस रे? कळत नाही का तुला? आणि मी कुठे पण बसीन, तू कोण सांगणार मला? तू येतो तू माझ्याशी असं का बोलतो? वहिनी आहे ना मी. एवढी आपलं आपलं म्हणून आशेने इथे आले तर पदरी काय पडलं तर हे. नेहा ना एक नंबरची स्वार्थी आहे. अरे आता लोक काय म्हणतील की वहिनीला काही मानच नाहीये. किती मरमर करते मी या मुलीसाठी आणि हिला काही पडलीच नाहीये. या आला या सिम्मीचा फोन आला, आता हिच्याशी बोला, हिला उत्तर द्या. हॅलो, हेच विचारायचं होतं ना की नेहा काय बोलली. तर नेहा माझ्या तोंडावर सरळ सरळ नाही म्हणाली. नाही काय? नेहा नाही म्हणाली? हो, कारण ती आता चौधरींची सून झाली आहे ना, खूप मोठी झाली आहे बाबा. त्यामुळे तिला आता ह्या गरीब बहिणीबद्दल कशाला काय वाटेल. पण तुम्ही मात्र लक्षात ठेवा, मी तिची सख्खी एकमेव माहेरची मोठी वहिनी आहे. समजलं? हे जे म्हणालायत ना आता, ते तुम्ही लक्षात ठेवायचं. माझ्या लक्षात आहेच, पण तुमच्या लाडक्या सख्या नणंदेच्या लक्षात राहील ना हे. एनिवेज, हे तुमचं रडगाणं झालं असेल तर मी बोलते. बोला. आता मी जे काही सांगते ना ते ऐका, मग तुमचं काम नक्कीच होईल. लक्षात येत आहे का तुमच्या, तुम्हाला काय करायचंय ते? कमाल आयडिया आहे हो ही. पण हे असंच सगळं घडेल ना, नाही तर आजच्या सारखं व्हायचं. सिम्मीने सांगितलंय हे, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार. हो हो, म्हणजे काय, मी करणार आज. थँक्यू थँक्यू, मला बेस्ट ऑफ लक दिलं. माय डिअर नेहा, तुझ्यावर मात करायला तुझं आपलंच माणूस तुझ्या समोर हवं होतं ना. मग घे, आता तुझ्या या वहिनीला तू कसं अडवतेस तेच बघते मी. नेहा, मला तुझ्या कंपनीमध्ये जॉब हवाय. वहिनी, माझं डिपार्टमेंट वेगळं आहे आणि त्याचं तुला नॉलेज पण नाहीये आणि तुझं शिक्षण पण वेगळं आहे वहिनी. हा मग ठीक आहे ना, मी शिकेन. तू जे शिकवशील ते मी शिकेन ना. वहिनी हे बघ, असं इथे भेटून मला नोकरी नाही देता येणार. स्पष्ट सांगते, मी असं नाही करू शकत. सर, मी असं केलं ना तर लोकांना असं वाटेल मी माझ्या पोझिशनचा फायदा घेते आणि मी माझ्या लोकांना नोकरी देते. मी उगाच बोलले एवढं सगळं वहिनीला. माझं बोलणं तिला खटकलं असेल का? राग आला असेल तिला माझा ना. कॉल करू का तिला? नको, भेटल्यावरच बोलते तिच्याशी. नेहा, 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 नेहा. हं? अगं मी किती आवाज देतो तुला, लक्ष कुठे तुझं? सॉरी, मी ऐकलं नाही. पण काय झालं, तू असं धापा टाकत का आलास? मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. काय? मला एक सांग, जग्गूची जरा हटली आहे का? काय? म्हणजे आजोबांचं काही बिनसलंय का? काय झालं? 57 मेसेज केलेत मला त्यांनी. तुझं काय ठरलंय, तुझं काय ठरलंय, तुझं काही ठरलंय, तुझं काही ठरलंय का? आणि मला उत्तर मागतायत. मी काय सांगू? काय नाही, जे मनात आहे ते सांग ना. सांग की तुला ती आवडते. एक मिनिट, कोण आवडते? शेफाली. अरे तू तिचा टिंब रावायचे सगळ्यांना माहित झालंय. गुड नाईट. एक मिनिट, इथे थांब. आता विषय निघालाय ना तर टाळू नकोस. काय 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 टाळू काय नको. ही आता ही काय वेळ आहे का हा विषय बोलायची? अरे विषय महत्वाचा असला ना तर वेळ काळ काही पाहायचं नसतं. पटकन बोलून टाकावं माणसाने. चल बोल बोल पटकन. तुम्ही उगीच ना मला. उगाच नाही काही, पाहिलंय मी स्वतः.
लग्नात आमचंही लक्ष होतं हं आजूबाजूला. तुला सांगते नेहा, ह्याला जर का आपण शेफालीवरून चिडवलं ना तर मग हा सगळ्यां देखत नाही म्हणतो, पण अंदर से लड्डू फुटता रहता है. गुड नाईट. समीर कुठे चाललायस? तिथे नाही इथे जायचंय तुला. पण थांब एक मिनिट, आम्ही काय विचारतो इथे? आता खरं खरं सांग, तुला आवडते ना शेफाली? नाही नाही आवडत नाही म्हणजे. अच्छा, म्हणजे नाही आवडत तुला? नाही. ठीक आहे, मग मी तिला सांगते तसं. अरे तसं फोन म्हणजे लगेच असं नाही, पण म्हणजे पण नाही आवडत का तुला ती? म्हणजे म्हणजे तसं काही नाहीये, पण ती ना म्हणजे असं करेक्ट आहे तुझं म्हणणं. म्हणजे सुरुवातीला ती बरी वाटते, पण नंतर खूप बोलायला लागली की खूप जास्त वाटतं ना. हा ती खूप बडबडते, पण तिच्या मनात जे असतं ना तेच तिच्या तोंडावर असतं. हा आजूबाजूचा विचारच करत नाही, नाही करत, डायरेक्ट सगळं बोलूनच बोलून टाकते. हो चांगलं नाही ना असं, म्हणजे कोणाला काय वाटेल. पण थोडंसं मला असं वाटतं डिप्लोमॅटिक राहायला पाहिजे. काय वाटतं तुला? नाही म्हणजे आय नो, आय कॅन अंडरस्टँड, आपल्याला कोणाबद्दल तरी काळजी असते, पण ती काळजी थोपवायची नाही ना कोणावर. नाही, पण एक आहे बरं का, म्हणजे डिप्लोमॅटिक जरी तिला वागता येत नसलं ना तरी तिचं मन साफ करून काय उपयोग आहे? सगळं जे मनात आहे ना ते तिच्या तोंडावर आहे. चांगलं नाही ना असं कोणासमोर काही बोलते. पण खरं बोलते ना ती. तेच तर चुकतं तिचं. खरं बोलते ती. काय होतं ना, खरं बोलल्याने समोरच्या व्यक्तीला तिचा राग येऊ शकतो ना, त्यामुळे लोक तिला नावं ठेवतात. आता तूच बघ ना, तुलाही ती नाही आवडत म्हणून, हो ना? नाही म्हणजे आवडत नाही अशातला आवडते नाही, म्हणजे नाही आवडत नाही मग म्हणजे असं आहे की म्हणजे ठीक आहे. तू पण तेच म्हणतोय ठीक आहे. आजपर्यंत मी कधी तुला तिची स्तुती करताना पाहिलं नाही. नाही सगळ्यांसमोर मी करतच नाही, पण काय नाही पण काही नाही, पण गुड नाईट. समीर, उगाच नाटकं करू नकोस इथे. समीर, आणि ह्या पणचा जरा विचार करा, कारण की बरीच उत्तरं लपलेली आहेत ह्यात. हे बघ, तू दुसऱ्यांसमोर स्तुती नाही केली तरी चालेल, पण स्वतःशी प्रामाणिक राहा समीर. आज रात्री नीट विचार कर आणि उद्या जे काय मनात असेल ना ते तुला शेफालीला जाऊन सांगायचं. ओके, डन. गुड नाईट. गुड नाईट. उद्याच्या उद्या आधी मला तरी क्लिअर होऊ द्या. उद्याच्या उद्या उद्याच्या उद्या कसं या? अरे, ही झोपली? मला वाटलं नव्हतं ते एवढा लवकर गुडूप होईल. ड्रायव्हर सांगत होता की ती काका काकूंकडे खूप खेळली, मग येता येता दमून गाडीतच झोपली. तोच तिला उचलून इकडे घेऊन आला. किती चांगला ड्रायव्हर मिळाला ना आपल्याला परीसाठी. आय नो. किती काळजी घेतो तो. मी उद्या त्याला थँक्स म्हणे. त्याचं नाव काय म्हणालास? काय बरं नाव आहे त्याचं, मलाही आठवत नाहीये. उद्या येईल तेव्हा आपण विचारू दे. मी तयारी करते जेवणाची. नेहा, तू विचारलं नाहीस मला. कशाबद्दल? परीला तू जे प्रॉमिस केलंयस त्याबद्दल. म्हणजे परी रोज शाळेनंतर डिरेक्टली काका काकूंकडे जाणार हे तू परस्पर ठरवलं? नाही, परस्पर असं नाही. मी विचार केला तिला पण काका काकूंची सवय, म्हणून मी ठरवलं. नाही, प्रॉब्लेम तू ठरवलंस त्याचा नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की ती जर का रोज काका काकूंकडे गेली आणि अशी दमून घरी आली तर मी तिच्याशी कधी खेळणार? अरे, 4-5 दिवसाचा प्रश्न होता यश, आणि काका काकूंना पण तिची सवय आहे ना, त्यांना पण थोडं बरं वाटेल म्हणून मी विचार केला. एवढं टेन्शन नको घेऊ. तसं वाटलं तर मीच जात जाईन तिकडे. चल, मी जेवणाचं बघते.
बहिणीबद्दल यशला सांगू? नाही, नको. यशला आधीच एवढं टेन्शन आहे, त्यात त्याला उगाच या छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन नको द्यायला. वो अच्छा सा आला वाला डालो, वो गौती चाहा वगैरह मिलता है ना, वो उसमें डालो. हाँ, और अच्छा बना के दो एकदम भर भर के. हाँ. अरे हेलो, गुड मॉर्निंग. कुठे तुम्ही निघालात का? कुठे? अरे क्या कर रहा है? चाय भर के दे ना, म्हणजे भरून दे ना जरा तू चहा. अहो भरला तर धरणार कसा? ते माझं मी बघून घेईन, समजलं ना? तू चहा द्यायचं काम कर. सॉरी हा काकू, तुम्ही बोला. आणि तू मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नको, मी काकूंशी बोलते. पॅलेस म्हणून फोन आलाय मला. तुला माहिती का पॅलेस कुठं आहे ते? हे बस तू चहा भर, भरपूर भर. एवढंच मिळेल कटिंगच्या पैशात. मला हवंय, मला हवंय. मी सांगितलं. मग एक काम कर, एकावर एक बिस्किट फ्री दे मला. बोला काकू, तुम्ही बोला. गाडी मिळाली का? कुठे? नाही आली अजून गाडी. अरे बिस्किट पण द्या त्याच्या बरोबर, चहा बरोबर. हा. तुम्ही काय पिकनिकला निघालायत का? नाही, तुमच्याचकडे यायचंय ना मला. हो ना, मग काय त्या फालतू गोष्टीसाठी भांडत बसलात? गाडीत बसा आणि इथे या. तुम्हाला उशीर झाला तर मला सांगायचं नाही. आणि तुम्हाला भेटायला तुम्ही याल तेव्हा तुमच्याशी गप्पा मारायला मी तुमच्या इतकी रिकाम टिकडी नाहीये, कळलं? अहो हो काकू, समजतंय मला, पण जर गाडीच अजून आलेली नाहीये तर मी येऊ कशी, बसू कुठे? काय तुम्ही काय बोलताय? गाडी निघाली नाही? त्या तुमच्या त्या चहाच्या पेल्यातून आहे ना, तुमची नजर वर काढा, जरा आजूबाजूला बघा, दिसेल तुम्हाला माझी कार. हो का? पण खरंच नाही हो आजूबाजूला गाडी. म्हणजे खूप बसेस इकडनं गेल्या आहेत, पण तुमची गाडी मला दिसली नाही. म्हणून तर मी टाइमपास करण्यासाठी ते चहा पितेय ना. कसं शक्य आहे हे? कसं शक्य आहे? 10 मिनिटांपूर्वी माझ्या ड्रायव्हरने मला मेसेज केलाय, तुमच्या घराजवळ येतो. घरच कुठे? कोणाच्या घराजवळ? अरे तुमच्या घराजवळ, त्या चाळी समोर. सिम्मी काकू, आहो मला काय माहिती की तो तिकडे घराजवळ जाईल म्हणून. मला वाटलं तो इथे बस स्टॉप जवळ येईल, म्हणून तर मी इकडे येऊन उभी होते आणि इथे म्हटलं थोडस चहा पिऊ तुमची गाडी येईपर्यंत. तो तिकडे गेलाय. पता है, एक घोड़ हो गया है. वो गाड़ी है ना, वो आने वाली थी, वो वहां गई है मेरे घर के यहाँ पे. असू दे, मी जाते तिकडे, तुम्ही नका काळजी करू. एक काम कर, ये पार्सल कर दे. अहो 2च गोटे आहेत. असू दे ना मग काय झालं? मला तो घेऊन जायचंय, कारण मला आता प्यायला वेळ नाही. गाडी आई आहे ना. हॅलो, एवढं सहज? तुम्ही ना ताबडतोब घराजवळ जा आणि वेळेत तिथे या. हो आले. अहो ताई, पैसे. तुझे पैसे घेऊन पळून जाणार आहे का मी? आधी याला गाठ मार, चल दे पैसे. हॅलो हॅलो हॅलो. हा बोला काकू, बोला. तुमच्या लक्षात आलंय ना सगळं? हो म्हणजे काय, सगळं नीट लक्षात आहे माझ्या. येते मी, येते. आणि हो, येताना डबा पण घेऊन येते. आले. रिडिक्युलस. काय ग, कोणाशी बोलत होतीस? कळेल तुम्हाला. उठलात ना, क्विक रेडी व्हायचं. कमॉन, आज तुम्हाला ना छोटस काम करायचं. कसलं काम? गरज पडली ना तर पप्पांच्या खोलीत जाऊन तुम्हाला तुमचं तोंड उघडायचं. अगं पण त्यांच्या समोर खोटं खोटं नाही, खोटं अजिबात बोलायचं नाहीये तुम्हाला. सगळं खरं खरं बोलायचं. यू नो व्हॉट सत्यजित, खरं बोलायला गट्स लागतात, राईट? गेट अप, उठा. अरे देवा, आज हिचा काय प्लान आहे कोणास ठाऊक. मॅडम मी भरू का? नाही, मी भरते. अहो मला थोडस तरी काम करू द्या. हे सगळं कोणी पाहिलं ना तर माझी नोकरी जायची. हो, मी गेल्यानंतर मग तुम्हालाच काम करायचंय ना. बसा तुम्ही. हा शेफाली बोल. हॅलो नेहा, तुला मला काही सांगायचंय का? नाही.
नेहा नक्की काहीच सांगायचं नाहीये. कशाबद्दल? अगं धक धक करने लगा. मम्मी 2 मिनिटं थांब ना ग, मी फोनवर बोलते ना. शेफाली काय झालंय? मी पण तुला तेच विचारते नेहा, काय झालंय? हे बघ, काल रात्रीपासून समीर सरांचे मला 10 कॉल आलेत. सारखं विचारतायत नेहा काही बोलली का, नेहाशी काही बोलणं झालं का. बोल ना यार नेहा, तुला काय बोलायचं होतं? समीर पार गांगरलेला दिसतो. हॅलो हॅलो नेहा, काय झालं? सांग ना नेहा, काय सांगायचंय तुला? मी काय नव्हते बोलणार. समीर सांगेल ना तुला. कशाबद्दल? ते तू समीरलाच विचार ना. शेफाली बघ, आता ना खूप काम आहे मला, मी नंतर बोलते तुझ्याशी. हॅलो 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 नेहा नेहा, ऐक ना ऐक ना ऐक ना प्लीज. समीर सर म्हणाले मला त्यांना काहीतरी सांगायचंय आणि ते त्यांनी तुला सांगितलंय. नेहा प्लीज सांग ना ग. शेफाली आपण भेटून बोलू ना, ऑफिसमध्ये भेटून बोलू. म्हणजे काहीतरी बोलायचंय हो ना? शेफाली आपण नंतर बोलू ना, मला आता परीचा डबा पण भरायचा. चल बाय, मी ठेवते. अगं नेहा आयडिया तरी दे. शेफाली भेटून बोलू. काय ग नेहा? काय ग हे शेपुड्या, काय चाललंय केव्हाच? तो फोन आण इकडे, मला तिच्याशी बोलायचंय. 1 मिनिट हा, मला बोलू दे. अगं पण दे म्हणते ना मी. आण 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 इकडे लवकर. हे घे. थँक्यू. हॅलो नेहा, हॅलो मावशी, काय म्हणतात? कशी आहेस ग तू? मी बरी आहे मावशी. तुम्हाला खूप मिस केलं लग्नात. मी पण. अगो पण तुझ्या लग्नाचे फोटो बघितलेत ना? अगो काय सुंदर आले. बर, शेपुड्या जरा वैतागून आत गेलीये. हे बघ, समीरने तुला काय सांगितलं असेल आणि तुला शेपुड्याला काय सांगायचं असेल याचा अंदाज आलाय मला. समीरच्या मनात शेपुड्या आहे ना ग? मावशी भेटून सांगते ना मी. समीरने तुझ्याकडे कबूल केलं असेल ना? अगं त्याच्या डोळ्यात दिसतं ते. नेहा, पण त्याला सांग माझ्या शेपुड्याला त्रास नको देऊ. नक्की. आणि एकदा ये ना ग भेटायला. हो, यशला घेऊनच येते. 2-3 दिवसात येते. ये ये. आणि येताना कोल्ड कॉफी फ्लेवरचं नारळ पाणी घेऊ दे. म्हणजे? अगं समीरला विचार, समीर सांगेल तुला. ये तू. बर, बाय. बाय बेटा. आज या समीरला मनातलं बोलायला लावायचंच. हॅलो, यश सर आहेत का निघालेत? आहेत आहेत. वा. फोन कर. हॅलो, हा मी इथे पोहोचले. काय? नाही आहे ना, आई आतमध्ये आहे. हो हो हो, मी आता ठेवते फोन कारण ते येते. हा बाय. मॅडम, हा तुम्ही आत थांबा. हो चालेल. सिम्मीने सांगितलंय की यशला भेटताना रिसेप्शन एरियात भेट. इथेच थांबते. काय झालं? नाही, मी इथेच थांबते. हा ते अरे उघडत पण नाही. नोकर. या
Sure, sure. Yeah. And how's the agro business doing? Great. Let me call you in a bit. Vahini?